तर उज्ज्वल निकम यांनी अशी विनंती केलेली आहे की ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सोडावं। आपण थेट जाऊया मस्साजोगला, आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके तिथे ग्रामस्थांसोबत उपस्थित आहेत। गोविंद, आत्ताच आपण ऐकलं की उज्ज्वल निकम यांनी विनंती केलेली आहे ग्रामस्थांना की आपण कृपया हे अन्नत्याग आंदोलन सोडावं। आपण या संदर्भात ग्रामस्थांना प्रश्न विचारू शकता का? नक्की विचारतोय। म्हणजे खरं तर उज्ज्वल निकम यांनी जी विनंती केली आहे की नागरिकांनी खरं तर हे आंदोलन आता सोडलं पाहिजे, कारण ज्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं ते आंदोलन, त्यातल्या अनेक जरी मागण्या असल्या तरी त्यातली प्रमुख मागणी ही होती की उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी। आणि जी नियुक्ती आपण बघतो की सरकारने केली आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तसं ट्विट केलं आहे। आणि त्यानंतर आता नागरिकांना काय वाटतं आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की उज्ज्वल निकम स्वतः ज्यावेळी म्हणतायत की आता ही मागणी पूर्ण झाली आहे, त्यावेळी मला सांगा की उज्ज्वल निकमांचं म्हणणं असं आहे की या मागणीसाठी खरं तर अन्नत्यागसारखं आंदोलन करावं लागतं, त्या कुटुंबावर ही वेळ येते, हे वाईट आहे। माझी आता विनंती आहे की नागरिकांनी खरं तर हे आंदोलन आता मागं घेतलं पाहिजे, कारण आधीच मागच्या 2-2.5 महिन्यापासून मसाजोगचे नागरिक त्यानंतर हे सगळे संघर्ष करतायत। आणि अशा पार्श्वभूमीवरती जिथे माझ्या मागणीसाठी म्हणजे उज्ज्वल निकम यांच्या मागणीसाठी हे आंदोलन करावं लागलं होतं। याच्यात निकम साहेबाच्या नियुक्ती संदर्भातला तो विषय होताच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन दुसरे बरेचसे विषय होते। आणि हे आम्ही पहिल्या दिवसापासून हे विषय वारंवार प्रशासनाला मागणी करत होतो की कृष्णा आंधळे हे अटक, काही सहारोपीच्या संदर्भातला विषय होता, फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवण्यासंदर्भातला विषय होता। असे वेगवेगळे 2.5 महिन्यापासून हे विषय चालू होते, परंतु त्या विषयाची कसल्या प्रकारची दखल घेतलेली नसल्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागले। तर त्याच्यात आता निकम साहेबाची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली, त्याबद्दल आम्ही शासनाचंही आणि निकम साहेबाचं दोघांचं बी आम्ही मसाजो गावकरी मार्फत अभिनंदन करतो। शासनानं आमचं जे आजचं समजा आंदोलन, ह्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ निकम साहेबाची नियुक्ती केली, ही चांगली झालेली गोष्ट आहे। परंतु त्याच्यानंतर आणखीन काही मागण्या आमच्या राहिलेल्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भात आम्ही ग्रामस्थांशी चर्चा करून आज उपोषणाच्या संदर्भात पुढचं काय भूमिका आहे हे आम्ही तुम्हाला 1-2 तासाच्या नंतर कळवू। ते माझ्यासोबत काही महिला नागरिक सुद्धा आहेत ज्या खरं या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। मला सांग की उज्ज्वल निकम यांचं म्हणणं होतं की माझ्या मागणीसाठी जे आंदोलन केलं ते वाईट होतं, आता माझी नियुक्ती झाली आहे तर हे आंदोलन मागं घेण्यात यावं। त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दल आम्ही आभारच मानतो त्यांचे। आणि त्यांनी जे आम्हाला विनंती करतायत तर त्या विनंतीचा आम्ही सर्वजण विचार करू आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात सगळी चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागं घ्यायचं का नाही तो विचार आमच्याकडून केला जाईल। पण बाकीच्या मागण्या आहेत त्या संदर्भात कुठलं प्रशासनाचे काही पुढलं पाऊल उचललं किंवा चर्चा होते? ते बाकीच्या जे मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात आपले बीडचे ॲडिशनल SP यांचा फोन आलेला होता की या मागण्याच्या संदर्भात जी समजा चर्चा करण्यात, ते चर्चा करण्यासाठी आम्ही तर या ठिकाणी येत आहेत। आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही या ठिकाणी या, जर आमच्या त्या बाबतीत जर सकारात्मक जर चर्चा झाली तर आम्ही हे आंदोलन उपोषण सोडण्याच्या संदर्भात विचार करू। नक्की धनंजय देशमुख माझ्यासोबत आहेत। धनंजय, काय सांगाल की उज्ज्वल निकमांचं म्हणणं आहे की खरं तर त्यांच्या मागणीसाठी म्हणजे त्यांना वकील म्हणून नियुक्तीसाठी हे आंदोलन करावं लागलं, ही वाईट वेळ आहे आणि आता नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतलं पाहिजे। आता या संदर्भात जे गावकरी आहेत आमचे, त्या निकम साहेबांच्या नियुक्तीसोबतच काही अजून खाली मागण्या होत्या, त्या संदर्भात SP साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। काल देखील ते मला फोनवर बोलले आहेत आणि आज पांडकर साहेब इथं उपोषणस्थळी येत आहेत। तर जे गावकरी आहेत या सगळ्या विषयावर गावकऱ्यांसोबत मी चर्चा करून जे काही आमचं आता आंदोलनासंदर्भातचं जे काही निर्णय होईल ते तुम्हाला लवकरच कळवू। तर आपण ऐकतो की धनंजय देशमुख आणि नागरिकांचं म्हणणं आहे की उज्ज्वल निकम यांनी स्वतःहून जो काही निर्णय घेतला त्यांचं ते आभार मानतायत, अभिनंदन करतायत। पण त्यासोबत काही इतर मागण्या होत्या, ज्या मागण्या संदर्भामध्ये पोलीस ॲडिशनल SP बीडचे पांडकर साहेब हे इथं येणार आहेत, ते चर्चा करतील आणि साधारणतः 2 तासानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असं मत धनंजय देशमुख आणि नागरिकांनी व्यक्त केलं आहे। धन्यवाद गोविंद, आपण नागरिकांशी संवाद साधला त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।